तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर जसं आपलं सी प्रोग्रामिंगची सिरीज आता दिवस नंबर 09पर्यंत येऊन गेलेली. इथून पुढं आपलं अजून आत्तापर्यंतच तुम्ही बघा की खूप सारे प्रोग्राम आपले डिस्कस करून झालेले. इथून पुढं अजून खूप सारे प्रोग्राम आपल्याला डिस्कस करायचे. तर असं माझं टार्गेट आहे की सप्टेंबर एंडिंगपर्यंत आपली ही सी प्रोग्रामिंग सिरीज कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण CPP विथ DSA चालू करणार आहोत. सगळ्यात पहिलं बघा की आजचा जो टॉपिक आहे कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमधला आजचा जो टॉपिक आहे आपला कोणता टॉपिक घ्यायचा आपल्याला इफ एल्सिफच्या बेसिसवर काही प्रोग्राम घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला टर्नरी ऑपरेटर शिकवणार आहे. टर्नरी ऑपरेटर कसं काम करतं ह्या गोष्टी आपल्या बाकी होतात. टर्नरी बिटवाईज ऑपरेटर अजून बिटवाईज ऑपरेटर बाकी आपले आणि युनरी ऑपरेटर असे 3 ऑपरेटरचे व्हिडिओ आता एकानंतर एक येऊन जाईल. त्याच्यानंतर आपण लूप चालू करू कारण लूपमध्ये आपला मोस्टली आपले युनरी ऑपरेटरचा यूज होतो, जे टर्नरी ऑपरेटर त्यांचा यूज होतो. त्याच्या बेसिसवर प्रोग्राम करू आणि मग नंतर कंटिन्यू ब्रेक एक्झिट रिटर्नसोबतच आपण काय करू स्विच केसला डिस्कस करू. तर एक फ्लो तुम्हाला मी सांगून दिला आहे कसं काय होणार आहे आपल्या गोष्टी. सगळ्यात पहिलं आपण काय समजून घेऊ की आपलं इफ एल्सिफचा सिंटॅक्स काय असतो. इफ एल्सिफचा आपला सिंटॅक्स काय असतो हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता सगळ्यात पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही प्रोग्राम आपण टाईप करतोय, टाईप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले ते आपण ह्या प्रोग्रामला युजरला नेमकी मला दाखवायचं काय करायचं, युजरला नेमकी दाखवायचं काय म्हणजे काय आउटपुट स्क्रीनला तुम्हाला इमेजिन करणं गरजेचं आहे. कोणताही प्रोग्राम तुम्ही टाईप करा, कोणत्याही प्रोग्रामला तुम्ही सुरुवात करा, त्यामध्ये सगळ्यात पहिले काय काम करायचं असतं, तुम्हाला हे काम करायचं असतं की मला युजरला काय दाखवायचं. तर सेम काम आता इथं काय होईल, सिंटॅक्स इथं बघा तुम्ही. इफ एल्सिफचा सिंटॅक्स कसा असतो हे काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर एक प्रोग्राम पण घेतला होता आपण, एक प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन पण केला होता, पण आता ते प्रोग्राम आपण डायरेक्टली काय करू व्यवस्थित टाईप करून बघू. तर इफ एल्सिफ आणि एल्स ब्लॉक कसा काम करतो हे तुम्हाला सांगणार आहे मी. जर आपली एक्सप्रेशन किंवा कंडिशन ही काय झाली ट्रू झाली म्हणजे इथं काय आला नॉन झिरो रिझल्ट आला कुठे इफच्या ब्रॅकेटमध्ये, तर आपला काय होईल कोड 1 एक्झिक्यूट होईल. कोड 2 आणि कोड 3 होणार आहे का, नाही. कोड 2 आणि कोड 3 होणार नाही का, कारण पहिली कंडिशन ट्रू झाली तो एल्सिफकडे येणार आहे का, नाही. एल्सकडे येणार आहे का, नाही. पहिली कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय आपल्याला कोड 1 आपला रिझल्ट आपला स्टेटमेंट आपला प्रिंट होऊन जाणार आहे. नंतर जर आपली ही कंडिशन काय झाली 0 झाली म्हणजे ही कंडिशन काय झाली 0 झाली किंवा फॉल्स झाली, तर तो कोणती कंडिशन चेक करेल, ही जर फॉल्स झाली तर ही कंडिशन चेक करेल. जर ही कंडिशन ट्रू झाली, समजा ही कंडिशन ट्रू झाली तर आपला कोड कोणता कोड चालेल, हा कोड 2 आपला कोड चालेल. काय झालं, कोड 2 आपला कोड चालेल. अदरवाईज काय झालं की आपले इफ मधली कंडिशन पण काय झाली रॉंग झाली, एल्सिफमधली पण कंडिशन काय झाली रॉंग झाली, तर ऑब्व्हियसली आपला लास्ट कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल, लास्ट आपला एक्झिक्यूट होईल कोड 3 वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आलं आहे ना. ते काय इफ एल्सिफ आणि एल्स कसं असतं हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता खूप जणांना प्रश्न असतो की इफ नंतर आपण एल्सिफ घेणं गरजेचं आहे का, नाही. एल्सिफ नंतर एल्स घेणं गरजेचं आहे का, नाही. तुम्ही मल्टिपल टाइम्स, आता अजून एक क्वेश्चन असतो की एल्सिफ तुम्ही किती टाइम यूज करू शकता. तुम्ही एल्सिफ आहे ना ही मल्टिपल टाइम्स आपण यूज करू शकतो, मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. आणि तिथं एल्स लिहिण्याची गरज आहे का, नो नीड. काय एल्सिफ सोबत एल्स लिहिण्याची गरज आहे का, नाही. पण तुम्हाला इफ काय प्रत्येक ठिकाणी लिहावं लागेल. जर तुम्हाला एल्सिफ यूज करायचं किंवा एल्स यूज करायचं किंवा इफ स्वतः डिफाईन करू शकतो, पण एल्सिफ आणि एल्स करू शकता का, नाही. तुम्हाला काय करावं लागतं, इफ कंडिशन ऑलवेज तुम्हाला इथे घ्यावाच लागते. इफ सोबतच काय येतात एल्सिफ आणि एल्स येतात. समजलं. आता याचा काय नेक्स्ट जो प्रोग्राम आहे आपल्याला प्रोग्राम समजायचा आहे. प्रोग्राम आपण काय करू एकदा बघू, व्यवस्थित बघू तो प्रोग्राम काय आहे आपला. तर प्रोग्राम आपला हा होता ग्रेड कॅल्क्युलेटरचा. इथं ज्या गोष्टी दिलेल्या आहे ना त्या गोष्टी आता तुम्ही बघू शकता. मी काल ऑलरेडी तुम्हाला समजून झालं आहे, पण मी काय करतो तुम्हाला मॅन्युअली सगळ्या गोष्टी काय करतो टाईप इथे करून दाखवतो. आलं. सगळ्यात पहिले काय आपलं कोड ब्लॉक जे सॉफ्टवेअर आहे त्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर इथं मेन काय करायचं असतं की आपली जी फाईल आहे तिथं काय करावं लागतं, एम्प्टी फाईल एक क्रिएट करावं लागते. एम्प्टी फाईल क्रिएट झाल्यानंतर त्याला सेव्ह करावं लागतं. सेव्ह झाल्यानंतर आपण आत्तापर्यंत जेवढे पण प्रोग्राम लिहितो ते कशात लिहितो, एका मेन फंक्शनमध्ये लिहिण्याचं काम करतो. इथे एम्प्टी फाईल क्रिएट केली, इथं काय केलं कंट्रोल एस केलं, मी कंट्रोल एस केलं. नंतर इथं काय करायचं मला कंट्रोल एस केल्यानंतर इथं जे मेन काय आपलं मेन आता मला या फाईलला सेव्ह करायचं आहे. सेव्ह काय केलं मी ग्रेड.c एक्सटेन्शनने मी काय केलं त्या फाईलला सेव्ह केलं. आता आपलं प्रोग्राम कुठून स्टार्ट होतो, वाईड मेनपासून काय होतं प्रोग्राम आपला स्टार्ट होतो. आणि इथं मला काय करायचं आता युजरकडून मला काय घ्यायचं आहे, युजरकडून मला कोणत्या व्हॅल्यूची गरज पडणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय मला पर्सेंटेजच्या बेसिसवर ग्रेड असाइन करायची. काय करायचं पर्सेंटेजच्या बेसिसवर ग्रेड असाइन करायची आणि लास्टला काय होईल ग्रेड आपली
प्रिंट होऊन जाईल. इथं काय करावं लागेल मला, पहिली गोष्ट म्हणजे फ्लोट आपला येईल. फ्लोटमध्ये काय येतील आपले पर्सेंटेज येतील, म्हणजे PR नावाने मी शॉर्टकटमध्ये लिहिलं. नंतर काय ग्रेडमध्ये काय येईल, ही ग्रेड कोणत्या टाईपची असेल, आपली ग्रेड असेल कॅर टाईपची, तर त्याचा डेटा टाईप येईल काय येईल, कॅर आपला याचा डेटा टाईप येईल. समजलं. आपल्याला युजरकडून काय घ्यायचं, पर्सेंटेज, आणि आपल्याला त्याला दाखवायचं काय, ग्रेड. म्हणून हे दोघं काय केलं मी, डिक्लेअर इथे करून घेतले. आता आउटपुट स्क्रीनला इमेजिन करा. आउटपुट स्क्रीनमध्ये काय दिसलं पाहिजे मला, की समजा मार्क्स टाकले, एंटर मार्क्सच्या बेसिसवर मला काय द्यायची, ग्रेड द्यायची. तर इथं काय करेल मी, फक्त सगळ्यात पहिलं स्टेटमेंट काय देईल, प्रिंट एफ एंटर इथं काय टाकतो मी, पर्सेंटेज. इथे काय करतो, पर्सेंटेज PRERC पर्सेंटेज आपण असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून दिलं आणि पर्सेंटेज टाकलं. आता त्या पर्सेंटेजला रीड करून काय करायचं मला, जो आपण पर नावाचा व्हेरिएबल बनवला त्याच्या ॲड्रेसवर काय करायचं, स्टोअर करायचं. इथं काय करेल मी, स्कॅन एफ इथं काय करेल मी, %d ॲड्रेस ऑफ कुठं जाऊन स्टोअर करायचे, PR म्हणजे की आता मला सांग इथं काय मिस्टेक झाली आपली, %d घेण्याची गरज आहे का आपल्याला, कारण पर कोणत्या टाईपचा आहे, फ्लोट टाईपचा. तिथे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, %f घ्यावा लागेल. समजलं. काय घ्यायचं, %f घ्यायचं आणि ॲड्रेस ऑफ कुठे जाऊन स्टोअर करायचं आपल्याला, पर व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर काय करायचं, जाऊन स्टोअर करायचं. झालं. मेसेज दिसला, स्कॅन ॲपने काय केलं, त्याला रीड केल्यानंतर काय झालं, आपलं त्या पर व्हेरिएबलच्या ॲड्रेस जाऊन काय झाली, व्हॅल्यू जाऊन तिथं स्टोअर झाल्यानंतर आता मला नेक्स्ट काय करायचं, नेक्स्ट मला लावायचं इफ एल्सिफ, म्हणजे की मला स्टेटमेंटला काय करायचं, कंट्रोल करायचं. स्टेटमेंटला कंट्रोल करून काय करायचं, मला ग्रेड ही असाइन करत चालायचे. आता मला काय करायचं माहिती का, ग्रेड आहे ना, सगळ्यात पहिले म्हणजे की आपण आता मार्क्स पर्सेंटेजच्या बेसिसवर काय करायची, ग्रेड आपल्याला ठरवायची. जसं की इफ पर्सेंटेज ग्रेटर दॅन काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू समजा 95 असेल, 95पेक्षा जास्त असेल, काय असेल 95पेक्षा जास्त असेल, तर मला काय मेसेज द्यायचा आहे, मला काय करायचं माहिती का, इथं ग्रेड व्हेरिएबल जे बनवलं आहे ना आपण, त्याच्यामध्ये डायरेक्टली आता कॅरेक्टर राहणार आहे ना, म्हणून सिंगल कोट्समध्ये घेतलं. इथं काय केलं माहिती का, A ग्रेड मी डायरेक्टली असाइन करून दिली. काय केलं, A ग्रेडला मी असाइन करून दिलं. आता नेक्स्ट जी कंडिशन आहे, एल्सिफमध्ये काय होईल माहिती का, जर तुमचे पर्सेंटेज हे काय, पर्सेंटेज जर तुमचे 90पेक्षा काय, समजा 95पेक्षा काय कमी आहे, लेस दॅन इक्वल टू काय 95 आहे, काय पर्सेंटेज तुमचे 95पेक्षा लेस दॅन पाहिजे ना, इक्वल टू तर आपलं झालं आहे, लेस दॅन काय 95 आहे, आणि त्याच्यासोबतच तुमचे जर पर्सेंटेज हे काय ग्रेटर दॅन इक्वल टू काय, ग्रेटर दॅन इक्वल टू कशापेक्षा जास्त आहे, समजा 75पेक्षा जास्त आहे, म्हणजे तुमची काय 75 to 95च्या रेंजमध्ये जर तुमचे पर्सेंटेज असेल, खरं म्हणजे इथं आधी लिहायला पाहिजे होतं मी, ही स्टेटमेंट काय इथं लिहायला पाहिजे होतं, कारण आपण कमीपासून जास्तीकडे जातो ना. इथं काय करतो, Ctrl+V, आणि इथं काय करतो मी, पर्सेंटेज जर तुमचे काय असेल, लेस असेल कशापेक्षा, 95पेक्षा जर पर्सेंटेज तुमचे कमी आले, तर मला इथं रिझल्ट काय द्यायचं आहे, इथं रिझल्ट द्यायचा आहे ग्रेडमध्ये काय टाकायचं, B मला टाकायचं. काय करायचं, B मला टाकून द्यायचं. B कॅपिटल घेऊ आपण, B ग्रेड दिली बघा. सेम आता मला काय करायचं, अजून एक कंडिशन द्यायची, एल्सिफमध्ये काय देईल मी, अजून मल्टिपल टाईम एल्सिफ यूज करू शकतो. आणि एल्सिफ नंतर एल्स लिहिण्याची गरज आहे का आपल्याला, नाही. एल्सिफ नंतर एल्स लिहिण्याची गरज आहे का, नाही. आता मी काय करतो, जर तुमचे मार्क्स पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल 55 अँड लेस दॅन काय असेल तुमचे 75, काय करतो, पर्सेंटेज तुमचे काय असेल, लेस असेल कशापेक्षा, 75पेक्षा, आणि 55पेक्षा काय असेल, जास्त असेल, तर तुम्हाला ग्रेड कोणती असाइन करायची, ग्रेड असाइन करा. तुम्ही ग्रेडमध्ये असाइन करा काय, C ग्रेड असाइन करून द्याल. काय करा, C ग्रेड असाइन करून द्याल. सेम आता काय करायचं मला, C झाल्यानंतर एक D ग्रेड पण घेऊन घेऊ आपण. एल्सिफ जर तुमचे पर्सेंटेज हे काय ग्रेटर दॅन इक्वल टू 35 असेल अँड लेस दॅन 55 असेल, पर्सेंटेज काय लेस दॅन 55 असेल, लेस दॅन काय असेल 55 असेल, तर तुम्हाला ग्रेड कोणती असाइन करायची, ग्रेड इक्वल टू काय करायचं मला, ग्रेड इक्वल टू काय करायचं, ग्रेड इक्वल टू करायचं मला D. झालं. पण आता ना लास्टला फेल ग्रेड दाखवायची ना, तर मी काय केलं, एल्स वापरून घेतलं. तिथं काय केलं, एल्स वापरलं म्हणजे काय होईल, इथं ग्रेडमध्ये काय होईल, जर आपलं फेल आहे तर मी ग्रेडमध्ये काय करू, F ग्रेड तिथे टाकून देतो. काय करतो, F ग्रेड तिथे टाकून दिलं F ग्रेड असाइन केली बघा. इथं फक्त प्रिंट करतो का मी, तिथं नाही. असाइन केलं म्हणजे काय, प्रत्येक जर ही कंडिशन ट्रू झाली तर ग्रेडमध्ये आधी जे कॅरेक्टर होतं त्याच्यात काय असाइन म्हणजे B होऊन जाईल, नंतर ग्रेडमध्ये काय होईल, C होईल जर ही कंडिशन ट्रू झाली, नाही तर ही आपली होऊन जाईल. एल्समध्ये का जर कोणतीच कंडिशन नाही चालली तर कोणता ब्लॉक चालेल, आपला एल्सवाला ब्लॉक चालेल. लास्टला काय करायचं मला, इथं प्रिंट करायचं, प्रिंट एफ
प्रिंट टेप मला इथे काय प्रिंट करायचं आहे, द ग्रेड इक्वल टू काय करावं लागेल %C, कारण ते काय कॅरेक्टरमध्ये स्टोर राहणार नाही. लास्टला ग्रेड कशात येणार आहे आपली, लास्टला ग्रेड येणार आहे ग्रेड व्हेरिएबलच्या लास्टला, म्हणजे जी कंडिशन ट्रू झाली ती काय राहील आपलं, तो आपला एक्झिक्यूट होईल आणि त्याची व्हॅल्यू काय करेल मी इथं जाऊन लास्टला प्रिंट करून टाकेल. समजलं काय होतं, नाही समजलं तरी आपण ड्राय रन एकदा करून बघू. आलं त्यानं, हा झाला आपला पूर्ण कोड. आणि आता याला काय करू, F9 करून, ग्रेडचं स्पेलिंग चुकलं इथं, GRADE, इथं काय करायचं F9 करायचं, सॉरी इथं काय करेल मी F9 दाबल, तर आपला प्रोग्राम काय झाला, कंपाईल झाला. आणि मला आउटपुट स्क्रीनला सगळ्यात पहिला मेसेज काय मिळाला, एंटर पर्सेंटेज. तर पर्सेंटेज काय टाकशाल तुम्ही, जसं की 98% टाकले तर तुमच्या ग्रेडमध्ये काय आलं, A ग्रेड आली. आणि आपण 95पेक्षा याला काय टाकलं होतं, Aच आपण टाकलं होतं. आलं ना. तसंच मी अजून एकदा चेक करतो काय, की मला चेक काय करायचं आहे, की एंटर पर्सेंटेज मी काय करतो 9% टाकतो, तर काय आलं मला ग्रेड काय आली माझी F आली, म्हणजे काय फेल आपलं आलेलं आहे. तसंच मी काय करतो अजून 2 कंडिशन चेक करतो, की माझं आहे ना आता काय 75 काय 75 आणि 95च्या मध्ये असेल तर काय येतं आपण ते बघू. तर मी तर काय करतो 76 टाकतो. 76 टाकल्यानंतर ग्रेडमध्ये काय आलं आपलं B, काय आलं ग्रेडमध्ये आलं आपलं B, म्हणजे आपला रिझल्ट काय राहणार आहे फायनल ग्रेड म्हणजे की B, म्हणजे कारण का 75 आणि तो 55च्या मध्ये आपल्या आलेला आहे. समजलं, तर एक एक करून तुम्ही चेक करू शकता. आलं त्यानं, समजला हा प्रोग्राम. मी काय करतो आता याला ड्राय रन करून तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले काय होईल, ही लाईन एक्झिक्यूट होईल. या लाईनमध्ये काय लिहिलं, फ्लोट फॉर, म्हणजे काय पर व्हेरिएबल राहील, त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 100 आणि याच्यावर काय जाऊन होणार आहे, पर्सेंटेज जाऊन स्टोअर होणार आहे. जसं की पर्सेंटेज काय 95 युजर टाकल, कुठे टाकल इथं टाकल, तर 100 ॲड्रेसवर जाऊन काय होईल 95 आपले स्टोअर होतील. युजरला हा मेसेज दिसेल. नंतर एक ग्रेड आहे, त्या ग्रेडमध्ये काय होणार आहे, आपण काय करणार आहे, जर आपले पर्सेंटेज ग्रेटर दॅन 95 असेल, काय पर्सेंटेज जर तुमचे 95पेक्षा जास्त असेल, काय असेल पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 95 किंवा त्याच्या इक्वल असेल, तर तुम्हाला काय करायचं A ग्रेड द्यायची. किंवा तुमची पर्सेंटेज हे 95पेक्षा काय कमी पाहिजे, 95पेक्षा कमी आणि 75पेक्षा जास्त असेल, तुम्हाला काय करायचं ग्रेड B मध्ये काय करायचं, आधी ग्रेड तर खाली आहे, म्हणजे ग्रेड याचं हे आहे ना, मग इथं सिंगल कोट्समध्ये काय होईल, सिंगल कोट्समध्ये आधी काय खाली राहील, त्याचा ॲड्रेस समजा काय 200 त्याचा ॲड्रेस आहे. जर ही कंडिशन ट्रू झाली तर ग्रेडमध्ये काय करायचं आपल्याला A आपल्याला करायचं आहे. नंतर जर ही कंडिशन फॉल झाली तर ऑब्वियसली कोणती चालेल, दुसरा ब्लॉक चेक होईल. दुसऱ्या ब्लॉकमध्ये जर ट्रू झाली तर इथं काय होईल आपली होईल B. आणि दुसरा ब्लॉक जरी फॉल झाला तर मग कोणती होईल, त्याच्या खालचा ब्लॉक चालेल, काय C आपला असाइन होऊन जाईल. आणि तो जरी तो फॉल झाला तर लास्टला कोणता होईल, हा वाला D वाला, मग इथं काय येईल D आपलं येईल. तो पण फॉल झाला तर लास्टला काय येईल, लास्टला काय येईल आपलं, लास्टला काय येईल, हा ब्लॉक चेक होईल. ग्रेडमध्ये काय होईल F, ग्रेडमध्ये काय होईल आपला F जाऊन अपडेट होईल. जर मार्क काय असेल तुमचे, मार्क काय असेल यात वर्षांपैकी म्हणजे 35पेक्षा पण कमी असेल तर तुमचा मार्क काय येईल, फेल ग्रेड येईल. आणि जी ग्रेड आपली जो ब्लॉक आपल्यामध्ये F जो येणार आहे, जसं हा ब्लॉक झाला तर ग्रेडमध्ये काय येणार F, हा ब्लॉक ट्रू झाला तर D येऊ शकतो, हा ब्लॉक ट्रू झाला तर C येऊ शकतो, हा ब्लॉक झाला तर B, असा हा ब्लॉक झाला तर A. मग जी कारण तुम्हाला माहिती हा झाला तर हा होणार आहे का नाही, हा झाला तर हा आणि हा होणार आहे का नाही, हा झाला तर हा आणि हा होणार आहे का नाही, सगळ्यांनी झाले तर लास्टला कोण होतो, एल्स आपला एक्झिक्यूट होऊन जातो. समजा 9 मार्क आहे तर 9 मार्क आहे तर ग्रेडमध्ये काय येणार आहे आपला F. या ग्रेडला काय केलं फक्त मी प्रिंट केलं, प्रिंट काय केलं द ग्रेड %C आणि द ग्रेडमध्ये काय आला आपला F इथे येऊन गेला, काला F येऊन गेला. समजलं कसं एक्झिक्युशन होतं. खूप इझी प्रोग्राम होता हा, तुम्ही व्यवस्थित माझ्यासोबत टाईप केला असेल तर तुमचं लगेच होऊन जाईल. नाही जरी केला तरी आत्ता तुम्ही बघू शकता, इकडं बघितलं 1 ते 21 नंबरपर्यंत बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या इथं. त्याच्यानंतर 21 ते कुठपर्यंत आहे आपला 29पर्यंत तुम्ही करा, म्हणजे टोटल 29 लाईनचा आपला कोड आहे. समजलं सगळ्यांना काय कसं करायचं. नेक्स्ट आपलं जे आहे एकदा मी बघतो वाईस वगैरे क्लिअर आहे का, यस आपलं वाईस वगैरे सर्व क्लिअर आहे. नेक्स्ट जो आपल्याला पॉईंट करायचं आहे ग्रेड कॅल्क्युलेटर नंतर काय BMI बॉडी मास इंडेक्सच्या बेसिसवर काय करायचं आहे, कॅटेगराईज करायचं आहे. कशाच्या बेसिसवर, बॉडी मास इंडेक्सच्या बेसिसवर काय. पण हा BMI कसा कॅल्क्युलेट करते हे सगळ्यांना माहीत पाहिजे. तर BMIचा फॉर्म्युला काय, वेट अपॉन हाईटचा स्क्वेअर, वेट अपॉन हाईटचा स्क्वेअर. आता वेट काय समजा 70 आहे तर 70 डिवाइड हाईटचा स्क्वेअर काय 175 चा होल स्क्वेअर. हे काय आहे, याचा जो रिझल्ट येईल तो काय होईल BMI म्हणजे स्टोरी. मला सांगा हा कोणत्या टाईपचा डिक्लेअर करावा लागेल, फ्लोट टाईपचा. वेट पण कोणत्या टाईपचा डिक्लेअर करावा लागेल, फ्लोट टाईपचा. हाईट पण कोणत्या टाईपचा डिक्लेअर करावा लागेल, फ्लोट टाईपचा. तर आधी आपण काय करू, व्हेरिएबल डिक्लेअर करू आणि युजरकडून मला काय काय घ्यावं लागेल, वेट घ्यावा लागेल, हाईट घ्यावा लागेल आणि नंतर हा BMI कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि मग नंतर आपण काय करू, पुढचे कॅल्क्युलेशन परफॉर्म करू. तर सगळ्यात पहिले काय करायचं मला, या सर्व गोष्टी आधी करायच्या आहेत. तर मी काय करतो, आपण प्रोग्रामवर आता जाऊ.
प्रोग्रामवर झालो. मी सगळ्यात पहिले काय केलं, हे सगळं कट करून दिलं. इथं काय टाकलं मी, वाईड मेन झाल्यानंतर इथं काय टाकणार आहे मी, सगळ्यात पहिलं मला समजलं की मला वेट घ्यायचं आणि हाईट घ्यायची. काय घ्यायची, वेट घ्यायचं आणि हाईट घ्यायची. वेट म्हणजे डब्ल्यू घेतलं मी. नंतर काय, हाईट पण काय राहणार आहे, फ्लोटमध्येच राहणार आहे ना आपली, हाईट पण काय फ्लोटमध्येच राहते ना. मग मी इथं काय केलं, एच. नंतर आता मला काय करायचं आहे, मला कॅल्क्युलेट करायचं BMI. फ्लोट पण काय, फ्लोटमध्ये का घेतली आपण, कारण की आता वेट आणि हाईट काय राहणार आहे आपल्याला, युजरकडून जो पण डेटा येईल तो काय 175.75 असे येईल, किंवा हाईट येईल 180.5 असं काहीतरी आपलं हे येऊन लागत. मी आता इथं काय करेल, प्रिंट इथं काय मेसेज देईल मी, एंटर काय पहिलं मी घेईल वेट. युजरला काय मेसेज द्यायचं आपल्याला, वेट द्यावा लागेल ना, युजरकडून वेट घ्यावा लागेल कारण आपल्याला BMI कॅल्क्युलेट करायचं आहे. ते एंटर वेट हा मेसेज घेतला. नंतर आता मला काय करायचं, त्याला रीड करायचं तर काय, स्कॅनएप काय शिकवणार, %d आणि नंतर कुठं जाऊन स्टोअर करायचं मला, ॲड्रेस ऑफ डब्ल्यू व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल ते जाऊन काय करायचं, स्टोअर मला करायचं. नंतर प्रिंट एफ एंटर हाईट. तर मला काय घ्यायची, युजरकडून हाईट घ्यायची. आता मला सांगा इथं मी काय हे केली, %d लिहिण्याची गरज आहे कारण आपला डेटा कोणत्या टाईपमध्ये डिक्लेअर केला आहे, फ्लोट. इथं काय चुका होऊन जातं आपल्याला काय करायचं, इथं %f घ्यावं लागेल. सेम आता मला काय करायचं आहे, स्कॅनएप इथं काय करावं लागेल मला, %f करेल मी, काय करेल %f. आणि आता हा स्टोअर कुठं होणार आहे, ॲड्रेस ऑफ कुठं, हाईट कुठं स्टोअर होते, जे एच व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेलं आहे ते कोणतं, स्मॉल आहे, तर स्मॉलच आपल्याला इथं डिक्लेअर करायचं आहे. झालं इथपर्यंत. आपल्याकडे वेट आलं आहे, हाईट आलं आहे, त्यांचे 2 व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल जाऊन त्या व्हॅल्यू काय होईल, रीड करून स्टोअर पण होऊन जातील. आता मला काय करायचं, BMIचा फॉर्म्युला. मग BMI म्हणजे रिझल्ट कोणत्या टाईपचा येणार आहे, फ्लोट टाईपचा. तर इंट फ्लोट BMI मी करतो आणि फ्लोट BMIचा फॉर्म्युला काय होता आपला, वेट डिवाइड बाय एच इंटू एच. वेट डिवाइड बाय हाईट स्क्वेअर होता ना, मग मी काय केलं, वेट डिवाइड बाय हाईट स्क्वेअर इथं करून दिलं. आता याला काय करायचं, मला प्रिंट करायचं, BMIला काय करायचं, प्रिंट करायचं. तर प्रिंट एफ काय, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, BMI इज इक्वल टू पर्सेंट आता काय राहील, फ्लोटमध्येच राहील. तर फ्लोटमध्ये काय करतो मी, पॉईंट नंतर आहे ना .2f असं करून देतो. पॉईंट नंतर काय, मला 2 डेसिमलपर्यंतच काय दाखवा, BMI दाखवा. आणि काय कशामध्ये रिझल्ट स्टोअर होणार आहे आपला, BMI व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेस जाऊन काय होणार, स्टोअर होणार आहे. त्याला काय केलं मी, इथं प्रिंट इथे करून दिलं. झालं. आता इथं काय करतो, याला मी F9 करून इथं कॅल्क्युलेट करतो. वेट टाकलं समजा 170, एवढं वेट नाही राहणार कोणाचं, 97 घेतलं. हाईट टाकली माझी 176, हाईट काय एकदम ओके आहे. मला सांगा ही हाईट कोणत्या फॉर्ममध्ये, हे जर kgमध्ये तर हाईट पण काय राहील आपली टर्स. आणि हे काय वेट काय असतं आपलं किलोग्राममध्ये, काय हाईट इन मीटर्स आणि वेट काय आपलं किलोग्राममध्ये असेल, काय असेल किलोग्राममध्ये असेल. तर काय करायचं आपल्याला इथं फक्त kg. मग वेट आपलं कशामध्ये राहतं, kgमध्ये राहतं. हाईट पण मीटरमध्ये टाकायची, आपण जनरली कशामध्ये मेजर करतो, सेंटीमीटरमध्ये. आला देणार. त्याच्यामुळे आपलं काय सर्व गोष्टी काय क्लिअर आहे. तर इथे लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे, जी हाईट आहे ती कशामध्ये घ्यायची, मीटरमध्ये घ्यायची, आणि वेट आहे जे कशात घ्यायचे, kgमध्ये आपण घेणार आहोत. आणि मग आपण काय करणार, या प्रोग्रामला कंपाईल करणार. तर आता काय करतो मी, इथं कंपाईल करतो. जसं की काय केलं, रन केला हा प्रोग्राम. वेट मी टाकलं, जसं की वेट 85 वेट टाकलं. आणि हाईट काय टाकली मी, हाईट समजा 178 हाईट टाकली. आता ही काय सेंटीमीटरमध्ये, पण आता मला काय करायचं आहे, याची काय करतो मीटरमध्ये टाकतो. तर 17.8 असं काहीतरी येईल. आलं 26.827423. पण आता मला काय पाहिजे माहिती का, हे 2 डेसिमलपर्यंत दाखवा तुम्ही, 2 डेसिमलपर्यंत दाखवा तुम्ही. इथे काय केलं, .2f इथे करून दिलं. तर .2f केलं म्हणजे काय, पॉईंट नंतर मला काय दिसतील, 2च व्हॅल्यू दिसतील. जसं की वेट 87, हाईट 189 सेंटीमीटरमध्ये. तर इथं काय करेल, 1.86 मीटरमध्ये घेऊ आपण, 1.8 मीटर घेऊ. चला, तर आपला काय आला BMI 26.85 हा BMI आला. तुम्ही स्वतःचा BMI काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हाईट काय आपलं मीटरमध्ये आणि वेट काय kgमध्ये, तेव्हाच हा तुम्ही फॉर्म्युला काय करू शकता, यूज डायरेक्टली करू शकता. पण आता मला काय करायचं, BMIच्या बेसिसवर कॅटेगरायझेशन करायचं. इथं बघा, इथं मला काय करायचं, BMIच्या बेसिसवर काय करायचं, कॅटेगरायझेशन करायचं. म्हणजे BMIच्या बेसिसवर कॅटेगरायझेशन करायचं म्हणजे काय करायचं, इथं बघा, जर तुमचं BMI हा 18.5 पेक्षा कमी आला तर तुम्ही काय अंडर वेट आहे. 18.5 आणि 24.9च्या मध्ये आलं तर तुम्ही काय नॉर्मल आहे. ओव्हरवेट म्हणजे की 25 ते 29.9च्या मध्ये आला तो ओव्हरवेट आहे. आणि एक असतो OBC म्हणजे की तुमचं 30पेक्षा पण जास्त आहे.
आलं. हे काय आहे तुमचं कॅटेगरायझेशन आहे, ही तुम्हाला या गोष्टी माहिती आहे. हे BMI तुम्ही कॅल्क्युलेट पण केलं असेल, जिथं स्पोर्ट एक्झाम राहतं तेव्हा करतो आपण ते कॅल्क्युलेट. आलं. आता मी काय करतो, या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो. या कंडिशन आपल्याला बघावं लागतील, तर मी काय करतो ते डॉक्युमेंटेशन तसंच ओपन ठेवतो. इफ काय आलं तुमचा BMI जर लेस असेल कशापेक्षा 18.5 पेक्षा, तर तुम्ही काय अंडरवेट आहे. इथं काय करायचं प्रिंटेप इथं काय देईल मी अंडरवेट असा मेसेज देईल. काय अंडरवेट WEIGHT अंडरवेट झालं. जर दुसरी कंडिशन काय आहे, मला LCPमध्ये द्यावं लागेल. 2 कंडिशन आहे, 2 नाही मल्टिपल कंडिशन. तर आपल्याला काय LCP काय करायला मल्टिपल टाईम यूज करावा लागेल. लास्टला काय राहील आपला वापरायला येईल काय आहे लास्टला एल्सवाला ब्लॉक पण आपण यूज करू शकतो. नंतर काय नॉर्मल, जर तुमचं 18.5 पेक्षा जास्त असेल किंवा त्याच्याशी इक्वल असेल आणि 24 पॉईंटपेक्षा कमी असेल, काय असेल कमी असेल, म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, इथं बघा काय असेल म्हणजे की 25 पेक्षा तुमचं कमी असेल किंवा 30 पेक्षा डायरेक्ट काय कमी असेल असं तुम्ही मानू शकता. पण आपण जे ही कंडिशन दिली ना तीच काय करू ॲक्च्युअलमध्ये यूज करू. म्हणजे की तुमचं काय जर तुमचं 25 पेक्षा 18 म्हणजे की असं लिहावं लागेल मला, जर तुमचं BMI ग्रेटर असेल कशापेक्षा 18.5 पेक्षा अँड त्याच्यासोबतच तुमचं BMI अँड 18.5 पेक्षा जास्त असेल आणि त्याच्यासोबतच तुमचं BMI काय पाहिजे, काय होती कंडिशन BMI लेस दॅन काय असेल 24.9 असेल, लेस दॅन काय असेल 24.9 असेल. 24.9 म्हणजे काय, इथं मी काय देऊ शकतो, इथं डिरेक्टली मी हे करेल BMI 18.5 अँड BMI तुमचं काय असेल 24.9 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला इथं काय करायचं प्रिंटेफ इथं प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं तुम्हाला नॉर्मल. काय प्रिंट करायचं नॉर्मल तुम्हाला प्रिंट करायचं आहे. समजलं. अदरवाईज पुढं काय करायचं तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे LCPमध्ये पुढची कंडिशन चेक करायची. पुढची कंडिशन काय, ही सेम कंडिशन तुम्ही बघा की तुमचं वेट हे 25 पेक्षा जास्त असेल आणि 29.9 पेक्षा काय असेल कमी असेल. काय तुमचं वेट म्हणजे की तुमचा BMI काय जास्त असेल कशापेक्षा 25 पेक्षा अँड त्याच्यासोबतच तुमचं काय असेल BMI लेस असेल कशापेक्षा लेस असेल. थोडंफार चालतं ते काय करायचं बंद तिकडून मागचे बंद करून देतो. फॅन बंद करायचं आहे का, ठीक आहे. तर BMI आपला काय असेल 25 पेक्षा जास्त असेल आणि लेस कशापेक्षा असेल 29.9 पेक्षा लेस असेल, तर तुम्हाला इथं काय मेसेज द्यायचा आहे, इथं मेसेज द्यायचा आहे प्रिंटेफ, इथं काय द्यायचं आहे ओव्हरवेट असा मेसेज द्यायचा आहे. काय करायचं ओव्हरवेट असा मेसेज द्यायचा आहे WEIGHT. अदरवाईज मला लास्टला काय एल्सवाला ब्लॉक काय असेल, एल्सवाला ब्लॉक मी LCPच घेतो. जर तुमचं काय असेल BMI ग्रेटर दॅन काय असेल 30 असेल, तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे, इथे डायरेक्टली प्रिंटेफ लास्टला कोणती कॅटेगरी होती, ती लास्टला कॅटेगरी होती आपली, लास्टला कोणती कॅटेगरी होती OBC. तर काय करतो मी OBC झालं. ती कॅटेगरेशन आपली झालेली. इथे एल्स ब्लॉक लिहिण्याची गरज आहे, डायरेक्टली लिहू पण शकता, पण आपण काय एल्स ब्लॉक इथे लिहिलेला नाही. समजलं. तर आपला हा कोड झालेला, आपण काय करू याला रन करू, F9 करू. सगळ्यात आधी इथे काय राहिलं एक सेमीकोलन राहिला तो देऊन द्या. F9 करून इथं काय करा कंपाईल अँड रन करा. वेट टाका, वेट टाकलं जसं की 86 वेट आहे. हाईटमध्ये मीटरमध्ये टाकतो मी 1.79 मीटरमध्ये टाकली मी. तर आपलं काय BMI इथं कॅल्क्युलेट झालं आणि इथं काय आलं ओव्हरवेट असा मेसेज आला. काय आलं ओव्हरवेट असा मेसेज आपला येऊन गेला. समजलं. कारण BMI काय जास्त आहे ना 26.84 आहे, 18.5 पेक्षा काय जास्त आहे. समजला हा प्रोग्राम कसं आपण कॅल्क्युलेट केलं. समजलं. खूप इझी आहे. खूप मुलांना सगळ्यात आधी अवघड जातो, पण मी थोडंसं आता तुम्हाला परत एकदा ड्राय रन करून सांगतो. तर फ्लोट काय केलं मी वेट आणि हाईट. ही फ्लोट का घेतली, कारण आपली वेट आणि हाईट कशा फॉर्ममध्ये राहणार डेसिमल फॉर्ममध्ये, म्हणून मी इथं काय केलं फ्लोट यांना घेतलं. जेव्हा वेट टाकशाल तर वेट W व्हॅरिएबल जो असेल त्याचा ॲड्रेस 100 आहे. या 100च्या ॲड्रेसवर जाऊन तुमचं वेट जसं की 85 जाऊन स्टोअर होईल. नंतर हाईटचा ॲड्रेस 200 आहे. या हाईटवर जाऊन तुमची मीटरच्या फॉर्ममध्ये होईल. ही कशात होईल kg आणि हा काय असेल मीटर. तेव्हाच तुम्ही काय करू शकता हा फॉर्म्युला यूज करू शकता. मीटरमध्ये समजा काय केलं मी 1.75 झालं.
मग इथं काय होईल BMI कॅल्क्युलेट होईल जसं की 85 डिवाइडेड बाय 1.75 इंटू 1.75 आणि हा कॅल्क्युलेट झाल्यानंतर याची कॅटेगरायझेशन करतोय आपण की ओव्हरवेट आहे का अंडरवेट आहे का त्या स्पेसिफिक रेंजनुसार काय करतोय त्याला कॅल्क्युलेट मी करतो समजलं. मग जे आलं माझं जसं की काय आलं अंडरवेट आपलं सॉरी ओव्हरवेट येऊन गेलं आपलं काय आलं ओव्हरवेट आपलं येऊन गेलं समजलं काय होते सगळ्या गोष्टी. इझी प्रोग्राम आहे जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. तुम्ही याला प्रॅक्टिस करा आणि सगळा प्रोग्राम मी पहिल्या लाईनपासून दाखवतो. तर 1 ते 22 पर्यंत एक स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर तुम्ही काय करा 22 पासून खाली 22 ते 31 पर्यंत एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याला प्रॅक्टिस करा तुम्ही आलं द्या ना. आता नेक्स्ट जो आहे आपला काय नेक्स्ट जो क्वेश्चन आहे जो नेक्स्ट टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचं आहे तो नेक्स्ट टॉपिक काय आपलं ऑपरेटर्स जे बाकी होते ते आपल्याला स्टार्ट करायचे. आत्तापर्यंत आपण कोणते ऑपरेटर शिकलो ॲरिथमॅटिक शिकलो लॉजिकल शिकलो रिलेशनल ऑपरेटर शिकलो. हे सगळे काय बायनरी ऑपरेटर्स आहे. म्हणजे इथं काय यांना 2 ऑपरेंटची गरज पडते त्याच्यामध्ये काही सिंगल पण होते जे सिंगल व्हॅल्यूज काय करत होते काम करत होते. एक युनरी बाकी आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा हा अजून एक बाकी म्हणजे टर्नरी ऑपरेटर हे मी तुम्हाला शिकवते का कारण ते थोडंसं इफ एल्स कंट्रोल फ्लो स्टेटमेंटची रिलेटेड आहे म्हणून मी काय केलं इफ एल्स रिलेटेड आहे म्हणून टर्नरी ऑपरेटर मी आत्ता इथं डिस्कस करून घेतो. तर टर्नरी ऑपरेटर कसं काम करतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. मेन आजच्या लेक्चरचा गोल हाच आहे आपल्याला की टर्नरी ऑपरेटर काय व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. तर ऑपरेटर कोणते टाईपचे राहते समजलं. एक म्हणजे की ऑपरेटर्स युनरी असतात जिथं काय असतो सिंगल ऑपरेंट असतो. दुसरा म्हणजे टर्नरी जिथं काय असतात 3 ऑपरेंट असतात आणि तिसरा म्हणजे बायनरी जिथं काय असतात 2 ऑपरेंट असतात. आणि 2 ऑपरेंटच्या बेसिसवरच आपल्याला मोस्टली काम करायचं असतं ॲरिथमॅटिक लॉजिकल बायनरी किंवा बिटवाईज म्हणता यायला आणि एक म्हणजे रिलेशनल. आणि आपण आता जे शिकणार आहे ते कोणतं टर्नरी म्हणजे 3 ऑपरेंट. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय शिकवाल युनरी ऑपरेटर एक्झॅक्ट लूपच्या आधी शिकवाल आलं त्यांना. तर आता हे आपलं झालेलं आहे कॅटेगरायझेशन बघशाल तर युनरी ऑपरेटर म्हणजे प्लस प्लस म्हणजे एकाच ऑपरेंटवर जे काम करतात ते प्लस प्लस मायनस मायनस. आणि ॲरिथमॅटिक ऑपरेटर हे तुम्हाला मी सांगितलं होतं ॲरिथमॅटिक ऑपरेटर हे रिलेशनल ऑपरेटर पण आपले झाले लॉजिकल ऑपरेटर पण झाले बिटवाईज ऑपरेटर बाकी ते पण आपण डिस्कस करू पुढे जाऊन. असाइनमेंट ऑपरेटर पण झाले आपले शॉर्ट हँड नोटेशन. ही काय बायनरी ऑपरेटर आहे म्हणजे जिथे त्यांना काय 2 ऑपरेंटची गरज पडणार आहे. आणि एक असतो टर्नरी ऑपरेटर हा जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा रिॲक्ट वगैरे शिक्षण ना त्याच्यामध्ये खूप जास्त यूज होता. बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे मिनिंग म्हणून मी तुम्हाला सांगतो टर्नरी ऑपरेटर काय काम करतो. जे इफ एल्स आपण लिहित होतो एक कंडिशन ट्रू झाली तर त्या ब्लॉकमधला जो कोड आहे तो चालतो इफच्या ब्लॉकमधला अदरवाईज काय चालतो एल्स. सेम आता काय टर्नरी ऑपरेटर एकाच लाईनमध्ये आपण ते लिहू शकतो कशाच्या मदतीने टर्नरी ऑपरेटरच्या मदतीने. म्हणजे इथे किती व्हॅल्यू राहणार आहे आपल्या 3 ऑपरेंट. एक तर म्हणजे काय कंडिशनवाला आणि दुसरं म्हणजे काय एक तर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील म्हणून इथं काय याला काय म्हणतात टर्नरी ऑपरेटर कारण याला किती व्हॅल्यू लागतात 3 व्हॅल्यू लागतात आलं ना. त्याला म्हणून काय म्हणतो आपण टर्नरी ऑपरेटर म्हणतो. एक्झॅक्ट टर्नरी ऑपरेटर कसं असतं हे तुम्ही एकदा बघा. टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय हे खूप जणांना क्वेश्चन असतो. टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स बघा. जर तुमची कंडिशन काय झाली ट्रू झाली तर तुमचा रिझल्ट काय असेल एक्सप्रेशन 1 असेल जो क्वेश्चन मार्क्सच्या नंतर असतो तो मध्ये काय असतो क्वेश्चन मार्क्स डिनोट करतो त्याचा सिंटॅक्स येतो. जर कंडिशन ट्रू झाली तर काय होईल आपला एक्सप्रेशन 1 चालेल. जर कंडिशन काय झाली फॉल्स झाली तर तुमचं कोणतं चालेल एक्सप्रेशन 2 चालेल. एक्सप्रेशन 1 चालणार आहे का नाही. सेम इफच्या ब्लॉकमध्ये जसं होतं जर कंडिशन ट्रू झाली तर इफच्या ब्लॉकमधली लाईन एक्झिक्यूट होती नाही जर कंडिशन फॉल्स झाली तर काय होते एल्सच्या ब्लॉकमधला कोड एक्झिक्यूट होतो. सेम काम काय आपल्या टर्नरी ऑपरेटरचं पण टर्नरी ऑपरेटरनेही आपण काय लिहू शकतो 1 लाईनमध्ये लिहू शकतो. काय लिहू शकतो 1 लाईनमध्ये लिहू शकतो. त्याचा सिंटॅक्स एकदा बघून घ्या कसा सिंटॅक्स आहे. कंडिशन जर ट्रू झाली तर एक्सप्रेशन 1 आपल्याला रिझल्टमध्ये दिसेल. अदरवाईज जर कंडिशन फॉल्स झाली तर एक्सप्रेशन 2 तुम्हाला रिझल्टमध्ये दिसेल. आलं हे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. हा आहे आपला टर्नरी ऑपरेटरचा मेन लॉजिक म्हणता येईल तुम्हाला किंवा मेन आपला काय म्हणता येईल की टर्नरी ऑपरेटर कसं वर्क करतं हे तुम्हाला मी सांगितलं समजलं. आता याचं एक सिंटॅक्स कसा राहील हे तुम्हाला एक क्वेश्चनद्वारे नीट समजावतो. जसं की आता समजा ए इज इक्वल टू काय 10 आहे बी इज इक्वल टू काय 20 आणि इथं काय माझा एक रिझल्ट स्टोअर होणार आहे. जर सी इज इक्वल टू ए ग्रेटर दॅन बी जर तुमची ही कंडिशन ट्रू झाली तर ए मधला रिझल्ट दिसेल तुम्हाला किंवा बी मधला दिसेल. तर मॅक्झिमम 2 नंबरचा प्रोग्राम आपण इफ एल्सनी कसं लिहिला असता इफ ए ग्रेटर दॅन बी देन इथं काय लिहिलं असतं मी ए इज ग्रेटर. अदरवाईज काय एल्समध्ये काय लिहिलं असतं बी इज ग्रेटर. एल्समध्ये काय लिहिलं असतं बी इज ग्रेटर असं लिहून दिलं असतं. आता एवढं याला किती 4-5 लाईन लागल्या ना तेच मी एका लाईनमध्ये लिहिलं काय इफ ए ग्रेटर दॅन बी जर ही कंडिशन ट्रू झाली तर तुमचा कोणता रिझल्ट येईल ए वाला म्हणजे आणि जर फॉल्स झाली तर कोणता रिझल्ट येईल बी तर बी वाला इथं भेटून जाईल. समजलं. बघायचं याला ट्राय करू चला आपण काय करू याला इथे ट्राय करून बघू. झालं. सगळ्यात पहिले काय करायचं मला टर्नरी ऑपरेटर करायचं तर मी हा जो कोड आहे तो काय करतो कंट्रोल X करतो. इथं काय करतो मी वाईड मेन
आणि या व्हाईड मेन नंतर मला काय करायचं आता व्हाईड मेन नंतर इथं मला काय करायचं एक व्हेरिएबल बनवतो जसं की इंट सी आणि याच्यामध्ये आता काय होणार आहे आपला मॅक्झिमम ऑफ 2 नंबर जो राहील तो आपला येईल मॅक्झिमम ऑफ 2 नंबर जसं की एमध्ये काय केलं मी इंट ए इज इक्वल टू काय केलं मी ए इज इक्वल टू काय केलं मी ए इज इक्वल टू केलं मी ए इज इक्वल टू काय केलं 10 केलं मी नंतर इंट बी इज इक्वल टू काय केलं मी 20 केलं आता इथं सीमध्ये जाऊन काय चेक करणार आहे मी जर आपला ए ग्रेटर दॅन बी असेल काय असेल ए ग्रेटर दॅन बी असेल तर इथं काय होईल आपलं इथे होतं आपलं क्वेश्चन मार्क्स त्या क्वेश्चन मार्क्स नंतर काय करतो मी आपला पहिला रिझल्ट जर कंडिशन ट्रू झाली तर पहिला रिझल्ट म्हणजे काय ए वाला येईल अदरवाईज काय येईल कंडिशन जर फॉल्स झाली तर काय होईल दुसरा रिझल्ट म्हणजे बी वाला येईल समजलं लास्टला काय कराल मी प्रिंट टेप काय कराल मी प्रिंट टेप कराल % डी आणि % नंतर मला इथं काय प्रिंट करायचं आहे सीला इथे प्रिंट करायचं आहे ॲक्च्युअल दोघांमध्ये मोठा कोणता नंबर आहे मॅक्स ऑफ 2 नंबर हा काय मला प्रिंट करायचं आहे केलं आणि नंतर काय इथं मी याला करून देईल F9 केल्यानंतर इथं बघा काय मॅक्सिमम ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 20 आणि 20 कोणता होता आपला 20 कोणता होता जो बीमध्ये होता तो म्हणजे ही कंडिशन काय झाली आपली फॉल्स झाली आणि फॉल्स झाली म्हणजे काय आलं आपलं बीवाला रिझल्ट तुम्हाला दिसला समजलं तर मी एकदा ड्राय रन करून दाखवतो तुम्हाला काय कसं होणार आहे खूप लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की टर्नरी ऑपरेटर काम कसं करणार आहे जसं समजा की ए एक व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस 100 आहे या 100 ॲड्रेसवर जाऊन काय होणार आहे 10 जाऊन आपला स्टोअर होणार आहे तसंच बी एक व्हेरिएबल आहे त्या बी व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 200 आहे या 200वर जाऊन काय होणार आहे आपला 20 जाऊन स्टोअर होणार आहे जर मला ह्या प्रोग्राममध्ये मॅक्झिमम ऑफ 2 नंबर फक्त एकाच लाईनमध्ये लिहायचं असेल तर आपण काय यूज करतो टर्नरी ऑपरेटरचा यूज करतो आणि या टर्नरी ऑपरेटरनी बघा जसं की इंट सीमध्ये जाऊन काय होईल त्यांचा रिझल्ट स्टोअर होईल जर ए ग्रेटर दॅन बी असेल म्हणजे ही कंडिशन जर तुमची ट्रू झाली तर क्वेश्चन मार्कच्या नंतर जी व्हॅल्यू आपली राहणार आहे जसं ए तर ए तुम्हाला काय दिसेल रिझल्टमध्ये दिसेल अदरवाईज तुम्हाला कोणते दिसेल बीमध्ये दिसेल जसं की एमध्ये काय आता 10 ग्रेटर दॅन 20 आहे का नाही तर ही कंडिशन काय झाली फॉल्स झाली म्हणजे आपल्याला हा रिझल्ट दिसणार आहे की ए वाला नाही कोणता रिझल्ट दिसेल आपल्याला बी वाला रिझल्ट बीमध्ये काय आहे बीमध्ये आपला 20 तर आपल्याला सीला जेव्हा मी प्रिंट करेल तर सीमध्ये काय दिसेल मला 20 हा दिसेल म्हणजे मॅक्झिमम ऑफ 2 नंबर काय आहे दोघांमध्ये 20 हा आपला मॅक्झिमम ऑफ 2 नंबर आहे आय होप तुम्हाला हा टर्नरी ऑपरेटरचा पूर्णपणे यूज कळलेला असेल आपण थोडंसं पुढं ॲडव्हान्समध्ये त्याच्यामध्ये जाऊ आणि तुम्हाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये हे तुम्ही ओरली सॉल्व करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं काय होईल लॉजिक जास्त इम्प्रूव्ह होईल जसं की हा क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये काय केलं आहे जसं की ए इज इक्वल टू 10 बी इज इक्वल टू ए इज इक्वल टू 15 आणि बी इज इक्वल टू 10 या दोघांमध्ये आपला कोणता मोठा आहे इथून दिसतं 15 मोठा आहे जर 15 ग्रेटर दॅन 10 आहे तर कंडिशन काय होईल ए म्हणजे माझ्या सीमध्ये रिझल्ट काय मिळेल मला 15 आपल्याला रिझल्ट मिळेल या सगळ्या गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहे तुम्हाला लगेच काय होऊन जाईल कळून जातील त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही झालं सेम आता इथे एक क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा जसं की इंट ए इज इक्वल एमध्ये काय होणार रिझल्ट जाऊन स्टोअर होणार जर तुमचं 10 ग्रेटर दॅन 7 आहे का हां 10 ग्रेटर दॅन 7 आहे तर कोणती कंडिशन चालेल तुमची ही कंडिशन चालेल म्हणजे 10 + 20 काय होईल 30 तर जेव्हा मी एला प्रिंट करेल मला रिझल्टमध्ये काय दिसेल 30 याच्याकडे चेक करेल का तो नाही कारण कंडिशन काय झाली आपली ट्रू झाली म्हणून 30 मला इथे दिसेल हे प्रोग्राम आहे हे काय आहे तुम्ही ॲक्च्युअल तुम्हाला काय यूज आहे हे प्रॅक्टिस म्हणून समजेल आणि हे प्रॅक्टिससाठी मी काय टाकलं आहे हे PDF टाकलेलं आहे सेम इथं बघा 9 = 3 ग्रेटर दॅन 5 आहे का 9 आणि 3 ग्रेटर दॅन 5 आहे 9 काय 3 ग्रेटर दॅन 5 म्हणजे याचा रिझल्ट काय असतो 3 ग्रेटर दॅन 5 नाही आहे ना 0 आहे 3 ग्रेटर दॅन आहे का 9 3 ग्रेटर दॅन 5 आहे का नाही म्हणजे याचा रिझल्ट काय 0 = 9 आहे का नाही म्हणजे ही कंडिशन काय झाली आपली फॉल्स झाली म्हणजे आपला कोणतं चालणार आहे हा ब्लॉक चालेल का नाही हा ब्लॉक चेक करायची गरज नाही कोणतं चालेल मग जे आपलं इथून इकडे आहे कुठं इथं हा वाला ब्लॉक हा पूर्ण ब्लॉक चालेल का कोलनच्या नंतर जी व्हॅल्यू आहे कोलनच्या नंतर काय आपलं 30 तर हा 30 आपल्याला काय मिळेल आउटपुटमध्ये मिळेल एवढं चेक करायची गरज आहे कारण आपलं इथं फॉल्स झालं ना फॉल्स झालं म्हणजे काय आउटपुटमध्ये काय मिळणार आहे आपल्याला 30 आपल्याला मिळून जाईल ते प्रोग्राम हे तुम्ही ट्राय करू शकता ॲक्च्युअलमध्ये यूज तुम्हाला कळलेलं आहे ऑपरेटरचं तर हे तुम्ही सॉल्व करू शकता समजलं काय कसं होतं आलं ना अजून काही क्वेश्चन टाकलेले जसे की ॲब्सोल्यूट ऑफ व्हॅल्यू ऑफ नंबर तुम्ही काय करू शकता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय असते आता टाईम खूप जास्त झालेला आहे तर आपण काही असे इनबिल्ट प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिससाठी PDF देत राहू तुम्ही काय करा मल्टिपल प्रोग्राम प्रॅक्टिस करा कारण माझं एम आहे की खूप जास्तीत जास्त प्रोग्राम तुमच्यापर्यंत डिलिव्हर करायचे तर काही प्रोग्राम आपण ॲक्च्युअली टाईप करून बघू काही तुम्हाला रेडीमेड प्रोग्राम मी काय करेल तिथे तुम्हाला देता येईल पण मिनिंग सगळ्यांचा समजेल तुम्हाला जसं की आता काय नम काय आपला -10 आहे तर आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय
जर मायनस असलेला काय करायचं आपल्याला प्लस करायचं. जसं की -10 येतं त्याचा ॲब्सोल्यूट काय येतो 10 आपला येऊन लागेल आणि 10चा ॲब्सोल्यूट काय येतो 10च आपला येऊन लागेल. तर काय ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे जर तुमचा नम लेस दॅन 0 असेल म्हणजे काय निगेटिव्ह असेल जसं की -10 तर तुम्ही काय करा ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे कुठं जाईल हा -10 इंटू -1 तर काय होईल आपला 10 हा पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे काय होईल ॲब्सोल्यूट व्हॅल्यूला प्रिंट केलं तर मला 10 काय मिळेल हा पॉझिटिव्ह मिळेल. आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर काय ऑब्विसली 10 डायरेक्टली मला इथे येऊन लागेल. समजलं ही काय कंडिशन आहे. जर आपला निगेटिव्ह असेल तर काय करा पॉझिटिव्ह करा आणि पॉझिटिव्ह असेल त्याला काय करा पॉझिटिव्हच राहू द्या. हेच मी काय केलं एका लाईनमध्ये इथं लिहिलेलं आहे कशाच्या मदतीने टर्नरी ऑपरेटरच्या मदतीने. समजलं. तर हे छोटे छोटे क्वेश्चन आहे मी तुम्हाला इथं दिलेले हे तुम्ही करू शकता. हा पण एक जो आपण पूर्ण प्रोग्राम केला ना ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी ही 4 लाईनमध्ये जी याची प्रॅक्टिस करा. जास्त काही नाही तुम्हाला लगेच काय होऊन जाईल हा कळून जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त तुम्हाला हे होणार नाही. तर हा एक टास्क आहे तुम्हाला असाइन ग्रेड बेस ऑन मार्क्स. हा प्रोग्राम तुम्ही डायरेक्टली असं टाईप करू शकता किंवा समजून घ्या या गोष्टी काय केलेल्या आहे मी इथं आलं ना. हा पूर्ण प्रोग्राम आता मी जास्त लांबवत नाही कारण ऑलरेडी आपला व्हिडिओ ऑलमोस्ट 30-35 मिनिटाच्या पुढे गेलेला असेल. माझं मत आहे की तुम्ही प्रॅक्टिसवर जास्त फोकस करा कारण आपल्याला कन्सेप्ट समजली. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पण मी तिथं दिले आणि त्याचं सोल्युशन पण काय केले प्रोव्हाइड मी तिथं केलेले. नेक्स्ट काय आता नेक्स्ट आपलं आहे सेम एक प्रोग्राम आहे कसलं फाइंडिंग द स्मॉलेस्ट ऑफ 3 नंबर. 3 नंबरमधून स्मॉलेस्ट कोणतं आहे ते पूर्ण एका लाईनमध्येच लिहिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. काय याच्यामध्ये की पहिलं काय होईल हा प्रोग्राम मी तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो नेमकी काय आहे याच्यामध्ये. जसं एक्समध्ये काय 10 आहे वायमध्ये काय 25 झेडमध्ये काय 30 इथं सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. इथं पहिली कंडिशन चेक होईल आपली का एक्स लेस दॅन वाय आहे का एक्स लेस दॅन वाय म्हणजे हां 10 लेस दॅन 25 आहे तर तुमचा कोणता ब्लॉक चालेल ऑब्वियसली हा ब्लॉक चालेल. मग इथं काय चेक होईल का तुमचा एक्स लेस दॅन झेड आहे का एक्स लेस दॅन झेडमध्ये काय 5 आहे नाही ही कंडिशन काय झाली ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे कोणता ब्लॉक चालेल आपला झेडवाला काय होईल फॉल्स झाला ना म्हणजे कोणता चालेल इथं झेड म्हणजे या कंडिशन नंतर इथं काय मिळेल मला झेड आपल्याला रिझल्ट मिळेल. काय मिळेल इथं झेड मिळेल नंतर झेड मिळेल आपल्याला रिझल्ट. नंतर काय चेक होईल आपलं झेड मिळाला म्हणजे या तिघांमध्ये स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे आपला ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे हा आपला रिझल्ट आहे ना याच्यामधून काय मिळालं झेड म्हणजे झेड काय आपला स्मॉलेस्ट नंबर आहे कारण तो काय 5 आहे. समजलं. इझी प्रोग्राम आहे तुम्ही एकदा डोकं जरी लावलं तरी काय होऊन जाईल तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर इथे होऊन जाईल. समजलं. तर काही प्रोग्राम मी जसं सांगितलं तुम्हाला काही प्रोग्राम आपले काय होईल रेडीमेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही काय करायचं त्यांना समजून घ्यायचं ट्राय करायचं आणि नाही समजलं कमेंटमध्ये सांगा मी आपण तो प्रोग्राम पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू कारण मी सोल्युशन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये थोडं कमेंटमध्ये एक्सप्लेनेशन पण मी दिलेलं आहे. ट्राय करा. ॲक्च्युअल जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजून गेली असेल टर्नरी ऑपरेटरची. पुढं आपण खूप ठिकाणी LCM SCFमध्ये या कन्सेप्ट यूज करणार आहे. आता तुमची फक्त एक प्रॅक्टिस व्हावं म्हणून मी काय केलं रेडीमेड प्रोग्राम इथे दिलेले आहे ते तुम्ही काय करा जास्तीत जास्त स्वतः प्रॅक्टिस करा. या नोट्स मी गिटहबवर अपलोड केलेल्या आहे तिथून तुम्ही डायरेक्टली काय बघू शकता. आलं. या अकाउंटवर मला मेसेज करू शकता काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल त्या मला तुम्ही काय करा तिथे सांगा मी तुमचा डाऊट तिथे सॉल्व करेल. या अकाउंटला तुम्ही फॉलो करून घ्या आणि लिंक्डइनला पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि हा आपला कॉलेज एक्झामसाठी चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही सांगा की तुम्हाला कोणता सब्जेक्ट कॉलेजच्या ॲक्च्युअल आता एक्झाममध्ये गरजेचं आहे तिथे जाऊन काय करू आपण त्या सब्जेक्टसाठी 1 शॉट आपण आणू. तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा. काही रिस्पॉन्स असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करून मला सांगू शकता किंवा यूट्यूबला खाली कमेंट करून पण तुम्ही सांगू शकता. तर आजच्या दिवस एवढं बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.